तुम्ही यायचं आहे. जे काही मानधन आहे त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. शरीफजी खत्री मंडपाचे मालक जबरदस्त व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित करून दिलं, उपलब्ध करून दिलं. आणि शरीफजी खत्री मंडपाचे मालक किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी यायचं आहे हे स्वीकारायला. स्वागत सन्मान केला जाईल. आपण बघतोय जो मंडप चांगला मंडप डेकोरेटर चे मालक आपण बघतो शरफजी खत्री. चल लवकर लवकर या, जर अंधार झालेला आपण सर्वांना जायची घाई आहे. लाटकर असे आपल्याला मेसेज येत आहे, तर जे नावं घेतात त्याने त्वरित वरती येऊन आपल्याला घ्यायचं आहे. नक्कीच 2 दिवस तुम्हाला ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज बघायला मिळेल. नितेश पाटील अँड ऑल टीम, नितेश पाटील यायचा आहे, तुमचा सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या नितेशसाठी. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज, जबरदस्त हे लाईव्ह कव्हरेज आपल्या 2 दिवसापासून आपल्याला दाखवत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. टाळ्यांसाठी कोणी कंजूसी करू नका प्लीज. चांगली स्पर्धा आपण बघतोय, चांगलं कव्हरेज युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. आणि पुष्पगुच्छ देऊन आणि जे काही मानधन आहे ते त्यांना देऊन त्यांचा सन्मान केला जातोय मान्यवरांच्या हस्ते. प्रभाकरजी यांच्या माध्यमातून थँक्यू नितेश. चांगलं कव्हरेज तुम्हाला बघायला मिळाला. रोशनजी माव, जबरदस्त आवाज. 3 दिवस चांगला साथ दिला आम्हाला. कॉमेंटेटर याच पंचकृषीतील. जोरदार टाळ्या रोशनजी मावसाठी, त्यांचा सत्कार केला जाईल. रोशनजी खारवा यांच्या माध्यमातून नक्कीच 3 दिवस चांगला प्रतिसाद आणि चांगले कॉमेंटेटर याच पंचकृषीतील. जोरदार टाळ्या रोशनजी माव यांच्यासाठी. जबरदस्त आवाज, व्हॉइस ऑफ किल्ला बंदर, त्यांचा सत्कार केला जातोय. पुन्हा आता गेले 3 दिवस आपण ज्याचा आवाज ऐकत आहोत तो म्हणजे आपल्या समोर उभा आहे मिस्टर अक्षय साटम यांचा देखील आपण फुलाची पाकळी म्हणून त्यांचा स्वागत सत्कार करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. नितीन भाट्या यांच्या हस्ते अक्षय साटम यांचा स्वागत होत आहे. नक्कीच पॅट्रिकजी कोहली यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. जॉन टी यांच्या माध्यमातून पॅट्रिकजी कोहली यांचा स्वागत केला जाईल. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी. तर नक्कीच थांबवतोय रोशनजी. 3 दिवस मॅच मध्ये पंच पण इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर अपडेट स्कोरिंग मध्ये चांगला दिला थॉम्सन आणि जॅक्सन या दोन्ही स्कोररचा सन्मान केला जाईल. यायचंय दोघांनी. जबरदस्त गुणलेखक त्यांच्या माध्यमातून झाले. डेनियल यांच्या माध्यमातून स्वागत केला जाईल पुष्पगुच्छ देऊन. आणि जोरदार टाळ्या जॅक्सन साठी. त्यानंतर थॉम्सन अचूक गुणलेखक या पंचकृषीतील. चांगलं गुणलेखन थॉम्सन साठी. जोरदार टाळ्या. आणि नक्कीच मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. कमिटी यांना विनंती आहे की आपल्या मान्यवरांचा आपला सर्व स्वागत केलेलाच आहे. तर मान्यवरांचे देखील आम्ही स्वागत करणं आपलं कर्तव्य मानत आहोत. तर मी
लवकर 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 आपल्याकडे जास्त वेळ नाही, तर लवकर लवकर आपण स्वागत समारंभ आटपून घ्यायचा आहे. रोशन खारवा यांचे स्वागत फुलाचे पाकळे देऊन आपण त्यांचा करत आहोत, स्वागत सत्कार करीत आहोत. मॅक्सवेल बाठ्या, याकोब बाठ्या, थॉम्सन खारवा सर्व पुढे येऊन आपलं जे स्वागत मान जो मान आहे तो आपण तो घ्यायचा आहे. फोटो काढून घ्या. नक्कीच नितीन, प्रभाकर, दिलीप, राजेश या सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत. चला एकेकाने लाईनअप मध्ये यायचं आहे. नितीनजी, दिलीपजी, राजेशजी, प्रभाकरजी. योगेश मोरलीखांड्या, योगेश उर्फ कोळी यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. तर त्यांनी स्टेजवरून आपलं स्वागताचं चिन्ह स्वीकारायचं आहे. रॉबिन तिलो आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं देखील आपण फुलाचे पाकळे स्वागत करत आहोत. विजय शिवजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही फुलाचे पाकळे देऊन स्वागत करीत आहोत. योगेश यांचं स्वागत, रॉबिन तुलो यांचं देखील आपण स्वागत करीत टाळ्यांचा आहोत. आवाज कमी येतोय, टाळ्या वाजवायचा आहे, चेअरअप करायचा आहे. विजय शिवजी यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. त्याने येऊन आपलं फुलाचे पाकळे स्वागताचं हे चिन्ह आहे ते स्वीकारायचं आहे. तर डीजे आपला जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे तो डीजे गिलरॉय यांचं देखील फुलाचे पाकळे देऊन डीजे गाणं सेट करून यायचं, गाणं सेट करून या. तुमच्यासाठी सुद्धा गाणं वाजवा. स्वागत जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या DJ आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचा. आता थोडं तांत्रिक फ्रिक्वेन्सी मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून आपला छोटा आवाज येत आहे. तरी सुद्धा गेले 3 दिवस चांगलासा डीजे वाजून आपल्याला सहकार्य करतात ते गिलरॉय डीजे. आता स्वागताचा कार्यक्रम इथे झालेला आहे. आता आपण अश्विन भुतक यायचं आहे, यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. नक्कीच ग्राउंडच्या बाहेर जो षटकार जातो, चौकार जातो, ते बॉल आणणं केवढं इम्पॉर्टंट आहे. ते काम जबाबदारीने पार पडलाय अश्विन भुताव. बरोबर. डॅनियल जायचंय. बर्थडे बॉय, जोरदार birthday टाळ्या बर्थडे देखील. बॉय साठी. आज बर्थडे देखील आहे त्याचा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सलमान मन्या यांचा सत्कार केला जाईल. सलमान मन्या त्यांना विनंती करतो मंचावर येण्याची कृपा करावी. यास सर्वांच आणि ब्रेथलेम मन्या यांचा देखील सत्कार केला जाईल. ब्रेथलेम मन्या छोटा होल्डर यांचा सुद्धा सत्कार रॉन्डी यांच्या माध्यमातून केला जाईल. क्लेटस बोटेचे नाखवा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्वतः क्लेटस यांचे देखील छोटे नाखवा क्लेटस यांचे देखील आपण फुलाचे पाकळे देऊन त्यांचं स्वागत करीत आहोत. स्वागत आणि सत्कार. येस, मंडपचा जे डेकोरेटर्सचे मालक आहेत शरीफजी खात्री यांना विनंती करतो मंचावर येण्याची कृपा करावी. त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. शरीफजी खात्री यायचं आहे. चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. शरीफजी खात्रीसाठी जोरदार टाळ्या. जबरदस्त मंडप त्यांच्या माध्यमातून आला आहे आणि नक्कीच त्यांचा सत्कार केला जातोय. पुष्पगुच्छ देऊन आणि जे काही मानधन आहे ते देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय या ठिकाणी. नक्कीच तर आपले गेले 3 दिवसापासून जे अंपायरिंग करत आहेत नक्कीच ते म्हणजे गॉडसन. या स्पर्धेसाठी सक्षम पंच गॉडसन यायचं आहे. गॉडसन यायचं आहे. लवकर. चला तुमचा सुद्धा सन्मान करणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्या गॉडसन साठी.
पंचांची भूमिका या टेम्परेचरमध्ये राहून चांगलं पंच म्हणून काम केलंय आणि अचूक पंच म्हणून ज्यांची निवड झाली रोशनजी रोनल केलिकाद्या यांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. गोट्या अंपायरचे शिष्य नक्कीच चांगलं त्यांच्या माध्यमातून ऍक्शन बघायला मिळाली, आगली वेगळी ऍक्शन आणि चांगले पंच इम्पॅक्ट टाकलेला होता या मॅच मध्ये. जोरदार आल्या पंचांसाठी मॅक्सवेल बाठ्या, याकूब बाठा यांचं सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. मॅक्सवेल बाठ्या, याकूब बाठ्या जॉन टी यांच्या माध्यमातून जस्टिन अंद्रात यांचा देखील सत्कार केला जाईल. गुड अंपायर जस्टिन अंद्रात. तुम्हाला क्वेश्चन विचारू का? क्वेश्चन पासून जास्त घाबरतात ते. गोलंदाजी करायला जेवढे घाबरत नाही तेवढे क्वेश्चन विचारल्यावर घाबरतात. जोरदार डाले जस्टिन साठी. त्यांचं ब्रीद वाक्य आहे, माना काय समजत नाही. तर अंपायर रॉडनी रॉक आणि सौरभ यांचं देखील आपण स्वागत सत्कार करीत आहोत. अंपायर रॉडनी, अंपायर रॉक आणि अंपायर सौरभ या लवकर लवकर या, लवकर लवकर या. तर अजूनही कोणाचं चुकून स्वागत सत्कार करायचा राहून गेला असेल, मनातून जे नाव निघून गेलं असेल त्यांचंही आम्ही सौरभ येत आहे, सौरभचं कोणाचं नाव निघून गेलं असेल. जॉन्टी आणि डॅनियल राहिलेले आहेत दोघं. यस, सगळ्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडली. जॉन्टी यायचा आहे. जॉन्टी बघा, आवाज बघा किती आहे. असा आवाज तुम्ही कोहली, धोनी आणि विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासाठी बघतो. त्यानंतर जॉन्टी. पंच ऋतिक म्हात्रे यायचा आहे. ऋतिक म्हात्रेकर. ऋतिक म्हात्रेकर. मार्क बुताव हे देखील यायचं आहे. मंचावर या प्लीज. कॉपरेट चांगलं केलं पंचांमध्ये, सन्मान करणं गरजेचं आहे. ऋतिक यांचा सन्मान केला जाईल मांडेकरांच्या हस्ते. जोरदार झाल्या ऋतिक साठी. मार्क बुताव यायचा आहे. मार्क बुताव. आणि चांगली बिर्याणी पण त्यांच्या घरी, चांगला आस्वाद भेटला आम्हाला. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगलं जेवण आम्हाला मिळालं, त्यांचं सुद्धा आभार. रॉयलजी गज्जे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. स्टीवन मानकर. पॅट्रिक जी कोहली. स्टीफन मानकर. याकूबजी यांच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. सिमॉन आप्पा यायचा आहे. सिमॉन आप्पा, ज्याला लंडन सिमॉन, आमच्या नायगाव मध्ये स्पर्धा असली तर त्याला लंडन सिमॉन म्हटलं जाते. मॅल्विन यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. सीमारेषेच्या बाहेर चेंडू आणत होता. छोटे नाकवा, लेटेस्ट नाकवा यांच्या हस्ते केलं जाईल. ते सुद्धा बॉल आणत होते, मात्र त्यांच्याच हस्ते सत्कार केला जाईल. मॅल्विन यांचा सत्कार केला जाईल. मॅल्विन यांचा चेहरा जर बघितला तर डॅनियल क्रिस्टन, डेलस्टेन यांची आठवण करून देतो. डॅनियल यांचा सुद्धा सत्कार करूया आपण. डॅनियल यायचा आहे, लाजू नका. डॅनियल या. डॅनियल यायचा आहे, ज्याच्यामुळे ही स्पर्धा पार पडताना दिसली. जोरदार डाल्या डॅनियल साठी. चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. जॉन टी मान्या यांच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. आणि नक्कीच यावेळी स्वागत समारंभ पार पडताना दिसतोय. आणि जे प्रेक्षक किंवा मान्यवरांचा कोणाचा सत्कार राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही आपलेच माणसं आहात, थोडं कॉपरेट करून घ्या. नक्कीच
6 चेंडूमध्ये 6 षटकार या मैदानावर ठोकणारा एकमेव खेळाडू अजय यायचा आहे मंचावर. अजय, त्याचा स्वागत सन्मान केला जाईल. 6 षटकार मारला आणि विक्रम केला या आयवा स्टेडियमवर. गॉडसनजी यांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान, रोख रक्कम सुद्धा आहे. जोरदार टाळ्या. 6 चेंडू 6 षटकार. शेवटच्या एंडला त्यांची बॅटिंग झाली नाही म्हणून कदाचित संघ पराभव झाला. जबरदस्त फलंदाजी. नक्कीच जे विजयी झालेले संघ आहेत तिन्ही संघाच्या कर्णधारांचा सुद्धा स्वागत केला जाईल. नंबर 3 चा मानकरी ठरला ए स्टार संघाचा कर्णधार जस्टिन यायचा आहे. रोमानियो संघाचा कप्तान गॅटिंग कोहली आणि गोकिवरे संघाचा कप्तान अजय, या तिन्ही कप्तानांचं आम्ही इथे स्वागत करीत आहोत. यस, अजय किंवा राकेश कोणी आलं तरी चालेल. अजय गोकिवरे संघाचा कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू. आता मात्र सन्मान सर्वांचा झालाय. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्यूट सेरेमनी चालू करूया. प्राइज सेरेमनी रोशनजी आहेत या ठिकाणी. रोशनजी तुमच्या पुढे सुरुवात करूया आपल्या बेस्ट फिल्डर पासून. तर बेस्ट फिल्डर आपल्यामध्ये लाभले आहेत गॅटिंग कोहली आणि रॉडनी. यांचं दोघांचं कॉम्बिनेशन हे दोघांचा उत्कृष्ट आणि गॅटिंग कोहली आणि रॉडनी या दोघांना आपण बेस्ट फिल्डरचा प्राइज देत आहोत. जोरदार टाळ्या. वडा कॅच. स्पर्धेतला सर्वात यंगस्टर सुंदर पापडी catch. यांच्या मार्फत हे प्राइज दिलेलं आहे. जबरदस्त कॅच बघायला मिळाला कॉम्बिनेशन करून. त्यानंतर पुढील असेल पुढील आहे आजच्या मॅच आत्ताचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच जात आहे 34 धावा करून 1 विकेट सुद्धा त्यांनी घेतला आहे. तो म्हणजे सिद्धिविनायक गोखीर संघामधून राकेश नाईक. राकेश नाईक यायचा. राकेश नाईक हा ठरतो या फायनलच्या मॅचचा सामनावीर. नितीन यांच्या हस्ते त्याला बक्षीस देण्यात येत आहे. त्यांचा संघ फायनल मध्ये आलाय नायगाव मध्ये सुद्धा आणि उद्याच्या दिवसात फायनल आहे त्या ठिकाणी. त्याच ठिकाणी सुद्धा ते खेळताना दिसतील. जोरदार टाळ्या राकेश साठी. घणाघाती फलंदाजी केली आणि राकेश ठरतोय. तर आता मॅन ऑफ द सिरीज मी पॅट्रिक यांना विनंती कर त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येईल. तर मॅन ऑफ द सिरीज सॉरी क्षमा करा. तर नितीन यांना विनंती करते की त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येईल. आणि बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली 12 विकेट्स त्याच्या नावावर येतो ए स्टार मधला आयरन दरपालकर. तर यांना बेस्ट बॉलर असा मी नितीन यांना विनंती करा की त्यांच्या हस्ते बक्षीस त्यांना द्यायचं आहे. आणि आयरन बघा कालच्या दिवसात स्कोर चेक करायला आला होता की माझे विकेट्स किती आहे. काल त्यांनी ठाम केलं होतं की मला सर्वात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करायची आणि काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी. 12 गडी बाद आणि हा ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. कोहली चषकाचा बेस्ट बॉलर. जर्सी दिली जाते. त्यानंतर ट्रॉफी दिली जाते मान्यवरांच्या हस्ते. बेस्ट बॉलर म्हणून आयरन आपल्याला बघायला मिळतोय. तर पॅट्रिक पुढचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रण देतात. बेस्ट बॅट्समॅन मी पॅट्रिक यांना पुढे त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येईल. तर बेस्ट बॅट्समॅन म्हणून कोण असेल आपल्याला काय वाटतं कोण असेल. जॅक्सन अजून गोकिवरे संघ कुठे गेला. गोकिवरे संघ थोडं लाईट मध्ये या. कुठे गेले तुम्ही. दिसत नाही. गोकिवरे लाईट मध्ये असं वाटतंय की तुम्ही सेमीफायनलला पराभव झाले की काय. एवढं टेन्शन डोक्यावर दिसतंय. तर पहिलं बेस्ट बॅट्समॅन पॅट्रिकच्या हस्ते जात आहे रोमानिया संघामधून रॉयल गजी. बेस्ट बॅट्समॅन म्हणून त्यांच्यासाठी हे बक्षीस पॅट्रिकच्या हस्ते देण्यात येत आहे. सर्वांना जोरदार टाळ्या वाजून. हॅलो
जबरदस्त फलंदाजी केली, घणाघाती फलंदाजी, आणि हा ठरतो या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅन. सिरीज आपण लास्टला देणार आहोत, सस्पेन्स आहे, सिरीज लास्टला देण्याचा येणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा मानकरी ठरलेला संघ यायचा आहे. कर्णधार किंवा खेळाडूंनी ही ट्रॉफी घेऊन जायची आहे. नंबर 3चा मानकरी ठरला ए स्टार संघ. ए स्टार, सर्व मान्यवरांना विनंती करीन तुमच्या हस्ते, सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राइज डिस्ट्रीब्यूट करून देणार आहोत. मान्यवर उभं राहायचंय तुम्ही सुद्धा. जोरदार टाळ्या ए स्टार संघासाठी. ए स्टार संघासाठी जोरदार टाळ्या. हा ठरलाय या स्पर्धेचा 3 नंबरचा मानकरी. हॅलो. नंबर 2चा मानकरी ठरला रोमॅनिया संघ. हॅलो. नंबर 2चा मानकरी रोमॅनिया संघ ठरला आणि यायचंय कर्णधार आणि सर्व खेळाडू आले तरी चालतील. रोमॅनिया संघासाठी जोरदार टाळ्या. रोशनजी खारवा, रोशनजी कुठे गेले माऊ? हॅलो. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन विजेता संघ ठरलाय सिद्धिविनायक गोकिवरे. सिद्धिविनायक गोकिवरे संघ यायचा आहे. कर्णधार आणि सर्व तिथपर्यंत थांबूया. सस्पेन्स करत होता मी, कारण की तुम्हाला माहिती आहे नंबर 1 तुम्हालाच आहे. मात्र या स्पर्धेचा हिरो कोण आहे? हॅलो. हॅलो. बेस्ट मॅन ऑफ द सिरीज खेळाडू आहे कोण असेल ज्याने घणाघाती फलंदाजी केली, गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं. 3 नावं आमच्यापर्यंत आलेले आहेत. तिन्ही संघामधून एक खेळाडू आलाय. मात्र एकाला ते प्राइज भेटलं जाईल. एनी गेसेस करेल का कोण? गेस करेल का कोण? हॅलो. रोमॅनिया संघ तुमच्यातला खेळाडू असू शकतो. ए स्टार संघ तुमच्यातला खेळाडू असू शकतो. गोकिवरे संघ तुमच्यातला खेळाडू असू शकतो. कोण आहे ज्याने घणाघाती फलंदाजी केली, गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एकमेव असा खेळाडू संघ आहे. हॅलो. संघ आहे सिद्धिविनायक गोकिवरे आणि नो डाऊट मिस्टर राकेश नाईक. मिस्टर राकेश नाईक ठरतो या स्पर्धेचा हिरो. योगेशजी आणि रॉबिनजी यांच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. यायचं योगेशजी, रॉबिनजी. विजय शिवजी राकेश ठरतोय. हॅलो. जोरदार टाळ्या राकेशसाठी. जोरदार टाळ्या. या स्पर्धेचा हिरो ठरतोय. नक्कीच आम्हाला प्रश्न विचारायचे होते, मात्र काही कारणास्तव तांत्रिक अडचण आहे, तिथपर्यंत आपला आवाज येत नाही. म्हणून राकेश, वेल बॅट, वेल बॉल, वेल फील्ड. आणि यायचंय तुमच्याच संघाने. आता मात्र नंबर 1चा मानकरी ठरलाय सिद्धिविनायक गोकिवरे संघ. जोरदार टाळ्या या संघासाठी. नायगाव आणि वसई पूर्व पट्टीतील नंबर 1चा संघ. सर्व मान्यवरांना विनंती करतो तुमच्या हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे आणि नक्कीच सिद्धिविनायक गोकिवरे संघ ठरलेला आहे या स्पर्धेचा मानकरी. या स्पर्धेवर कोळी चषकावर ज्याने आपलं नाव कोरलंय तो म्हणजे सिद्धिविनायक गोकिवरे संघ. जोरदार टाळ्या.
मांडव सजवा बँड बाजा बोलवा लगीन वाड्यावरून आणले का माझं फटाके? हाय. मांडव सजवा बँड बाजा बोलवा लगीन माझं हाय. आता लगीन माझं वाजेल वाजेल आता सस्पेन्स आहे. लगीन माझं हाय. आदल्या दिवशी सगळे मिळूनशी हल्दीला येवाच हाय हे आदल्या दिवशी सगळे मिळूनशी हल्दीला येवाच हाय. सिद्धिविनायक गोकिवरे संघ या स्पर्धेचा मानकरी. वेसावता काशीराम आईला 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 वडलीचा चुलत दादा आईला आईवा आईवा हॅलो, नक्कीच. आणि आजचा दिवस इकडेच समाप्त झाला. ही स्पर्धा नक्कीच कोणाचं चुकून मान सन्मान राहिला असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो सर्व संघांचं, सर्व आयोजकांचं. आणि नक्कीच जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी पार पडताना दिसली. कोणाचं काय चुकी झाली असेल तर राग मानून घेऊ नका, दिलगिरी व्यक्त करतोय. आणि नक्कीच कमिटी स्वतः फील करते सर्वांचं या ठिकाणी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं, सर्व आयोजकांचं, सर्व कॉमेंटेटर्स, गुणलेखक, पंच, अंपायर आणि आमचे लाईव्ह कव्हरेज आणि मी स्वतः सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक आभार व्यक्त करतो. आजचा दिवस, ही स्पर्धा इकडेच समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.